अगं आवरलंस का? अगं मित्रांकडे जायचंय ना. याच्या मित्रांच्या बायकांना भेटायला जायचं, ते येणार खटाखट आणि आमचे असे कपडे. घरातून मी बाहेर नाही ना पडत, त्याच्यामुळे हे असले कपडे नसतात माझ्याकडे. मी ते परवा मॉलला जाऊन खरेदी करण्याचा प्रयत्न केला, पण सगळे विचित्रच कपडे होते, ते लुकड्या सुकड्या छोट्या छोट्या पोरींच्या. मला नाडे ते असं अंग दाखवायला अजिबात आवडत नाही, आणि असं टाईट घातलं ना की पोट बाहेर येतं. कसं सगळं लपवून झाकून पाकून फॅशन पाहिजे. अख्खं कपाट भरलंय पंजाबी ड्रेसनं आणि साड्यांनी. सणांना शायनिंग मारता येते, पण असं बाहेर जायचं म्हणलं ना, अगं किती वेळ, अगं निघूयात ना आता. अ, डोकं दुखतंय, नाही गेलं तर चालणार नाही का? हा येते. कॉट सेट, पण नाईट ड्रेस दिसत नाहीये. प्रचंड क्लासिक बाहेर जातानाचा टकाटक ड्रेस दिसतोय. 3 कारण. एक, प्रिंट अप्रतिम आहे. नाईट ड्रेस सारखी छोटी छोटी फुलं, मध्यम आकाराची फुलं निवडलेली नाहीत. क्वर्की प्रिंट मोठीच्या मोठी, जी पुन्हा एकदा पॅन्ट वरती रिपीट झालेली नाही. कॉट सेट आहे म्हणून काय झालं, वरचं आणि खालचं वेगळं दिसायला नको. दुसरी गोष्ट म्हणजे पॅटर्न ओव्हरसाइज शर्ट आहे, क्लासिक, थोडासा असं मस्त मॅनली तरी सुद्धा फेमिनाईन. याच्यामध्ये खेळता येते, मज्जा करता येते. रंग खूप लाईट कलरचा आणि अप्रतिम आहे, त्याच्यामुळे सुद्धा क्लासिक दिसते. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे क्वर्की ज्वेलरी, ऍक्सेसरीज. कानातलं घातलेलंच नाहीये, मेसी बन आहे, पण गळ्यातलं काहीतरी मोठं घातलेलं आहे, त्याच्यामुळे ते कॉलर मधून दिसतंय. वॉच आहे, क्लासिक आणि मिनिमलिस्टिक तुम्ही आवरलत ना. आणि व्हाईट ऑन व्हाईट म्हणून छोटेसे छान किटन हिल्स घातलेले आहेत. प्युअर कॉटनचं आहे, त्याच्यामुळे त्वचेवरती फील सुद्धा त्याचा प्रचंड कम्फर्टेबल आहे. लूज पॅटर्न आहे, त्याच्यामुळे अंगावरती घातले नाही घातले कुठूनही चिकटत नाहीये, पोटच दिसत नाहीये. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अफोर्डेबल रेंजमध्ये आहे, 1400च्या दरम्यान. आम्ही स्मॉल घातलाय, पण ह्याचा पॅटर्न ओव्हरसाइज असल्यामुळे हे मस्त ओव्हरसाइज प्रकरण असं फॅशनेबल स्टायलिश असं दिसतंय. भरपूर खाल्लंय, मैत्रिणी भेटल्यात, गप्पा झालेल्या आहेत, आणि तरीही माझं पोट दिसत नाहीये, कारण फ्रॉकच इतका सुंदर घातलेला आहे. बऱ्याचदा ना फ्रॉक किंवा ड्रेस म्हटलं की ते टाईट टाईट वन पीस तरी दाखवतात, नाहीतर ते अंग प्रदर्शनवाले छोटे छोटे मांड्या क्लिवेज दिसणार तरी असतात. तिसरी गोष्ट म्हणजे अति अति क्यूट 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 असतात, आणि मग त्याच्यावर काय दागिने घालावे कळत नाही. पण हा जो ड्रेस आहे 1200 रुपयांचा आहे, कॉटन त्यांनी म्हटलंय, पण मला याच्यामध्ये ब्लेंड वाटतोय बरं का पॉलिस्टरचा, लगेचच फील होतं ना. पण तरीही गरम होत नाही, उकडत नाही, हलका फुलका आहे. याच्यातली एकच गोष्ट मी बदलेन, आणि ती म्हणजे याची उंची मी थोडीशी ऑल्टरेशन करून घेईन. स्मॉल साईजचा फिटिंग जबरदस्त मी आता घातलेला, पण डबल एक्सेल पर्यंत याच्यामध्ये साईजेस अवेलेबल आहेत. क्यूट किंवा सेक्सी असे ड्रेसेस मिळणं प्रचंड सोपं असतं, पण क्लासिक ड्रेसेस मिळणं जरा कठीण असतं. हा त्याच्यातला अप्रतिम क्लासिक ड्रेस. मिनिमलिस्टिक ज्वेलरी, फक्त व्हाईट छोटेसे किटन हिल्स, एक पर्स टाकली आणि यू आर गुड टू गो. मागचं फूल आणि हे फूल जवळजवळ मॅचिंग झालंय. अप्रतिम रंग, कॉटन, तरीही पोट दिसत नाहीये आणि झाकून पाकून. हा ड्रेस असा मिळणं अक्षरशः दुर्मिळ आहे. अतिशय सुंदर ड्रेस आहे. आपण एखादा छानसा फ्रॉक किंवा ड्रेस किंवा वन पीस घालायचं ठरवलं की काय होतं, एक वेगळी टोचणारी काचणारी ब्रा घालावी लागते. येस, जेव्हा स्पेशल ओकेजनसाठी आपल्याला तयार व्हायचं असतं ना, तेव्हा स्पेशल इनरवेअर सुद्धा घालावे लागतात. पण खरं सांगू, दिवसभर त्याच्यामध्ये फिरणं जरा अवघड जातं, कारण घरात राहणाऱ्यांना कम्फर्टेबल राहण्याची सवय झालेली असते. आणि अशा वेळेला कम्फर्ट सोडून स्ट्रॅपलेस ब्राज, ट्रान्सपरंट पट्ट्यावाल्या ब्राज, हलक्या फुलक्या ब्राज, फक्त निपल पॅड्स लावलंय, हे असलं अजिबात सूट होत नाही, अनकम्फर्टेबल करतं. त्यामुळे स्ट्रॅपवाली खणखणीत रोजची ब्रा आणि त्याच्यावरती टाकायचा मस्त झाकून पाकून सुंदर रंगीत फ्रॉक, झालेलो आहे तयार. 1000 रुपयाला आहे. सगळे साईजेस अवेलेबल आहेत. मी आता स्मॉल साईज घातलेला आहे. 900 रुपयांचा हा टॉप आहे. न्यूट्रल कलर आहे, रंग अतिशय सुंदर आहे. त्यांनी सॅटिन म्हटलंय, पण मला क्रेप प्लस सॅटिन मिक्स असं वाटतंय बरं का. पाहिजे तेवढी शाईन आहे, तरीही अतिशय फीलला सॉफ्ट आहे. हलका फुलका घातलाय की नाही कळतही नाही, त्याच्यामुळे गरम होण्याचा प्रश्न येत नाहीये. आणखी एक सगळ्यात कमाल गोष्ट म्हणजे रॅप अराउंड. याचाच अर्थ आपल्या शरीराचा किंवा अंगाचा त्यानं आकार घेणे. रॅप अराउंड, आपल्याला त्यानं मिठी मारल्यासारखं जणू. रॅप अराउंड स्कर्ट्स मिळतात, ड्रेसेस मिळतात, टॉप्स मिळणं खूप दुर्मिळ आहे. रॅप अराउंड टॉप मिळालेला आहे, अतिशय देखणा आहे. आणखी एक महत्वाचा फायदा रॅप अराउंड आणि त्याच्यात इतक्या न्यूट्रल कलरचा टॉप घेण्याचा, हे जे असे टॉप्स असतात ना, त्याच्या अरे देवा त्याच्या खाली काय घालू असा प्रश्न येत नाही. चक्क
कशाला फक्त कॉलेजमध्ये जीन्स टाकायची, कारण तेव्हा तर आपला युनिफॉर्म होता, टी शर्ट आणि जीन्स. कधीतरी आहे ना आपल्याला जेव्हा काही सुचत नाही याच्या खाली काय घालावं, तेव्हा हे असे जे टॉप्स असतात ना, छोटंसं काहीतरी मिनिमलिस्टिक टाकलं, कानातलं आणि घड्याळ, मेसी बंद केला, चक्क जीन्स सुद्धा याच्यावरती सूट होते. याला पेअरअप करण्यासाठी, न्यूट्रल करण्यासाठी मी म्हटलं तसं नेहमीचे माझे व्हाईट किटन हिल्स मी टाकलेले आहेत आणि संपलं. 2 मिनिटामध्ये क्लासिक आणि रिच दिसायचे. 2 गोष्टी करायच्या. एक तर मोनोक्रोमॅटिक कपडे घालायचे, डोक्यापासून पायापर्यंत एकच रंग, आणि दुसरं म्हणजे लाईट कलर्सचे कपडे घालायचे, स्पेशली पांढरा शुभ्र. अतिशय अथॉरिटी, रिच, क्लासिक, एकदम सुंदर आणि खूप मेहनत घेतली आवरलेलं आहे असं वाटतं ते म्हणजे पांढऱ्या रंगामध्ये. तर काहींना पांढरा रंग सूट होत नाही, कारण तो मेंटेन करता येत नाही, सगळीकडे डाग पडायची भीती वाटते. पण ऑफ व्हाईट कलर सगळ्या, अगदी गव्हाळपासून सावळ्या, डार्क रिच चॉकलेटी रंगाचे जरी तुम्ही असाल तरी सूट होतं. आणि ऑफ व्हाईट कलर मळल्यानंतर आला टाकायचा, तो पुन्हा पांढरा शुभ्र करता येतो. ऑफ व्हाईट घेताना विकत ऑफ व्हाईट घ्यायचं. आणखी एक छान गोष्ट म्हणजे ना, प्लीटेड पॅन्ट असणं म्हणजे सुख असतं. पोट अजिबात दिसत नाही, बसले तरी प्लीट्स वरती येतात, पोट दाबलं जात नाही. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी आता साईज घातलेला आहे एस, आणि अगदी डबल XL पर्यंत सुद्धा याच्यामध्ये साईजेस आहेत. 900 रुपयाला म्हणजे बऱ्यापैकी मीडियम रेंज टू अफोर्डेबल अशी ही ट्राउझर आहे. एकच गोष्ट म्हणजे 100% कॉटन नाहीये. आय विश. आता आहे ना 100% कॉटनची ऑफ व्हाईट माझ्याकडे एक ऑलरेडी ट्राउझर आहे. त्याचा तोटा काय होतो सांगते. कॉटनवरती डाग लवकर पडतात आणि ते तसेच राहतात. जरा सुळसुळी, थोडीशी पॉलिस्टर मिक्स जी असते ना, ती अति मिक्स्ड असल्यामुळे अनकम्फर्टेबल पर्यंत विकत नाही घ्यायची. पण अशा पद्धतीची घेतली ना तर फार डाग पडत नाहीत, कारण ते सगळ्या गोष्टी झाडल्या पुसल्या की उडून जातात. बऱ्याचदा काय होतं, पांढरा आपण अवॉइड करतो, इनरवेअर्स दिसतील की काय असं वाटतं. मी म्हटलं तसं की घेताना स्नो व्हाईट पांढरा शुभ्र घेण्याच्या ऐवजी तुम्ही जर ऑफ व्हाईट घेतला तर नंतर जेव्हा जेव्हा डाग पडतील, बऱ्याचदा वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकल्यानंतर तो जाणारे डाग असतात, पण कधी कधी काही काळ भरपूर वापरल्यानंतर त्याला असे डाग पडू शकतात की जे अजिबातच व्हाईटनर किंवा आला वगैरे सारखे प्रॉडक्ट टाकल्याशिवाय जात नाहीयेत. अशा वेळेला तोच ऑफ व्हाईट किंवा क्रीम कलरची पॅन्ट, कुर्ता, कापड हे पांढरं शुभ्र होतं, म्हणजे नवीनच फॅब्रिक किंवा पॅन्ट कपडे मिळाल्यासारखं वाटतं. महत्वाची गोष्ट म्हणजे पांढरा आपण अवॉइड करतो किंवा लाईट कलरचे ट्राउझर्स, बॉटम्स आपण अवॉइड करतो, कारण आपल्याला कळतं की याच्यात पॅन्टी कोणती घालावी. 2 पद्धतीच्या पॅन्टी आहेत, दोन्हीच्या मी लिंक्स देण्याचा प्रयत्न करते. एक येते ऑलमोस्ट ट्रान्सपरंट अशी सीमलेस पॅन्टी, जे टाईट योगाच्या ज्या पॅन्ट्स असतात, पिलाटेसचे लेगिंग्स असतात, जे टाईट असतात, ज्याच्यामध्ये आपल्याला व्ही शेप आपली पॅन्टी दिसणार नाही, चड्डू दिसणार नाही, याची व्यवस्था खूप छान असते, सीमलेस आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाहीतर सरळ कॉटनचे सायकलिंग शॉर्ट्स घालायचे, जे संपूर्ण मस्त प्रायव्हेट एरिया ढुंगू मस्त आपलं कव्हर होतं आणि त्या कुठेतरी खाली जाऊन संपतात. त्यांना असं वाटतं की आपल्या पॅन्टमध्येच दिलेलं एक्स्ट्रा फॅब्रिक आहे किंवा पॉकेट्स वगैरे जिथे संपतात आणि तिथे येऊन ती सायकलिंग शॉर्ट संपते. कॉटन असल्यामुळे कम्फर्टेबल असते. तुम्ही पॅन्ट किंवा ट्राउझर थोडीशी पॉलिस्टर, टेरिकॉट वगैरे मिक्स जरी घेतली तरी सुद्धा आतल्या त्वचेला लागणारी कॉटनची सायकलिंग शॉर्ट आपल्याला कम्फर्टेबल ठेवते. घरामध्ये बसून बसून ना आपल्याला उगाच असं वाटायला लागतं की आता घराच्या बाहेर पडायचंय, म्हणजे अतिशय फिटेड कपडे घालावे लागणार, आपण अनकम्फर्टेबल होणार, आपलं पोट दिसणार किंवा काहीतरी अंग दाखवावं लागणार, त्याच्याशिवाय रिच, क्लासी, सेक्सी कसं दिसणार आपण. तर असं अजिबातच नाहीये. झाकून पाकून फॅशन करता येते, बजेटमध्ये राहून फॅशन करता येते, पोट सुद्धा दिसत नाही आणि आपल्या पर्सनल स्टाईल प्रमाणे, बॉडी शेप प्रमाणे सुद्धा बाजारात कपडे मिळतात. म्हणूनच या व्हिडिओमध्ये वेगवेगळे लुक्स मला तुमच्याबरोबर शेअर करायचे होते. कापडाचे, पॅटर्न्सचे, सगळ्या गोष्टींचे ऑनेस्ट रिव्ह्यू तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहता म्हणून मी सांगत राहते. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून थँक्यू. आय लव्ह यू. भेटूयात पुढच्या शुक्रवारी.